नागपूरच्या कळमना परिसरात एमडी तस्करीचं जाळं पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली। हत्येच्या गंभीर प्रकरणात जेलची हवा खाल्यानंतर जामिनासाठी आणि हेअर ट्रान्सप्लांटच्या खर्चासाठी घेतलेलं कर्ज फिटवण्याकरता हा तरुण पुन्हा गुन्हेगारीकडे वळल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलंय। शुक्रवारी रात्री कळमना पोलिसांनी पकडलेला कुख्यात गुन्हेगार 23 वर्षीय कादिर उर्फ बाबा झाकीर खान आहे, जो गुलशननगरचा रहिवासी आहे। कळमना पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी एमडी ड्रग्ज घेऊन या परिसरात येत आहे। त्यानंतर पोलिसांनी गुलशननगर परिसरात सापळा रचला आणि आरोपी कादिर उर्फ बाबा झाकीर खानला रंगेहात अटक केली। त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या जॅकेटमध्ये 25 ग्राम एमडी आढळलं। पोलिसांनी त्याची दुचाकी, 2 मोबाईल आणि एमडी ड्रग्जसह 3,61,000चा मुद्देमाल जप्त केला। प्राथमिक चौकशीत आरोपीनं सांगितलं की तो हे ड्रग्ज मुंबईहून नागपूरला विकण्यासाठी आणला होता। चौकशी दरम्यान त्यानं आणखी धक्कादायक खुलासे केले। त्यानं पोलिसांना सांगितलं की एका हत्या प्रकरणात जामिनासाठी त्याला पैशांची आवश्यकता होती आणि यासाठी त्यानं कर्ज घेतलं होतं। तुरुंगात असताना त्याचे केस गळून गेले होते, त्यामुळे केस प्रत्यारोपणासाठी त्यानं मोठा खर्चही केला होता। हे कर्ज फेडण्यासाठी त्यानं ड्रग्ज विकण्यास सुरुवात केली। या रॅकेटमध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे। पोलिसांनी एनडीपीएस कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला है। कादिर उर्फ बाबा झाकिर खान, इसके ऊपर पहले एमआईडीसी पुलिस स्टेशन के अंतर्गत धारा 302 अनुसार गुना दाखिल है। और इसमें एमडी उसने तपास के दरमियान ऐसे बताया कि मुंबई से लाया है, इसलिए आगे की तपास करने के लिए इसका एमडी फॉरवर्ड और बैकवर्ड लिंकेज कौन कौन आदमी को सप्लाई कर रहा है, किससे उसने माल लिया है, इसके अनुसार हम आगे की कार्रवाई कर रहे हैं।